ये ये चल बस. अय वहिनी काय झालं ग? मी ए, वहिनी, जीव द्यायला चालले. का बरं? रोजची कटकट घरात मला कंटाळा आलाय त्या परत काय झालं आता? परत दारू पिऊन आला? दारू पिऊनच येतोय तो सारखा. त्याला सांगितलं तरी घरचे पण आले होते. तिच्या आईला त्याच्या तो त्याला कर. तू इकडे इरीचे पहिली इकडे ये बरं. नाही मला नाही राहायचं. मला अगं ग बाई नाटके नको करू इकडे. काय जीव द्यायचा साधा. ये इकडं बोल काय झालं आता? रोजची ती कटकट आहे त्यांची. रोज पिऊन येतात. तरी आमच्या घरचे आले होते समजून सांगायला. परत मारलं का तुला? परत त्यांनी मारले. कुठं मारलं? आता कुठं मारलंय? पाठीत मारलंय, मांडीला मारलंय. तुम्हाला कसं दाखवू आता मी? अजून कुठं नाही मारलं का? बरं मारतो ना तू म्हणली होती ना अक्षरशः मला तू बसता येत बोचकडी नाही. तो इतकं मांडीला मारलंय त्यांनी मला. तुला रात्रीचा बचकट होता ना कुठं तरी ते नाही बचकटलं का? बोचकारलं पण ते मारता पट्ट्याने मारता ना. हा का? असं मग आता तू जीव दिले नाही सगळं संपून जाईल का? काय नाहीच राहायचंय मला. मी काय करू राहून तुम्ही सांगा ना. काय रे सांगतो तुला काय कर. ये इकडं ये बाय इकडे शांत होय पहिले. ये इकडं पहिले तू माय मिठी ती माझ्या सांगते काय तू पहिले चाललं काय मिठीत काय हो मी टेन्शन कोणत्या अगं तू ये टेन्शन मिठीत मावाल्या. मी कोणत्या टेन्शन मध्ये अगं ते तो टेन्शन जाईल मिठीत ये मिठीत ये मावाल्या. मिठीतून काय करू मी? मला टेन्शन काय? मी तुम्हाला सांगते का मी जीव द्यायला जाऊ का? नाही अगं मी तुला कायला मग इथं बोलवलं बोल म्हणजे मी आलो ना तुला वाचवायला. ग बस आता इथं बस तू शांत बस. तुम्ही घरी चला त्यांना समजून नाही सांगा नाहीतर. समजून नाही सांगायचं. आज ये बोलूनच घेऊ आपण. चल तू बस. नवरा तुम्ही तर समजून सांगा ना. सगळं समजून सांगू तुला समजून सांगाल त्याला. ये बाय वहिनी तुला हा, एक बोला. गोष्ट सांगतो. ये बाय त्यांनी लफड केलं मी मान्य करू. त्यांनी लफड केलं तिच्यावरून तुला मारतो. तो पाहतो का एवढी गोरी पान एवढी अंग भरदार अंगाची बायको आहे. हा एवढी सेक्सी हॉट बायको सोडून तो तिच्या माग लागला योग्य आहे का सांग? हा मागून पुढून सगळीकडून किती भारी. नालायकाला तोंड मारायची सवय लागली बाहेर नेहमी त्याचा तसंच आहे. हा, मग तुला मी तेच बोलून राहिलो. त्याचं कायम तेच आहे. तो पाहतो का तुझे रसीले एवढे होट सुंदर त्याला त्यांनी दिसत तिचे पप्प्या घेतो. काय उपयोग बरोबर की नाही? वहीन तुला एक सांगू का? शाने असं सोडून दे. शाने असं सोडून दे त्याला. कसं सोडून देऊ? माझ्या मुलाबाळांचं कसं होणार आहे? तुम्ही सांगा ना. सोडून दिलं राहू दे तर. ना त्याच्याकडेच त्याला भरतीला. तुला मारतो त्यांचं बाहेर लपड आहे तुला चांगलं माहिती आहे ना. माहितीये मला सगळं पण घरच्यांनी पण ऐकलं पाहिजे ना. घरच्याने ऐकलं पाहिजे. तू घरच्याच एवढं चिंता काय करती? हा हे बाई घरच्याला काय माहित होणार तुझं बाहेर असल्यावर? समजतंय ना माझं म्हणणं? तुला लक्षात आलं का वहिनी? तू कर ना. म्हणजे मा म्हणणं लक्षात येतं का आल्या असं भाऊजी सारखा पाहू. तुम्ही जे म्हणता तसं नाही हो. पण तुम्ही काहीतरी त्यांनाही सांगा ना समजून. तुम्ही चला घरी. मी घरी येऊन काय उपयोग आहे? मी त्यांना सोडू शकले असते पण मुलांचाही मला विचार करावा लागतो. मुलांसाठी विचार करते ना तू. मग ठीक आहे पण मग असं तो बस होतो ना हे म्हणजे त्रास देतो ना. हा तुला चालत का ते? अगं जीव द्यायला चालली होती तू. मी नसतो आलो तर तू गेली असती पार. आता तळाशी सापडली असती. सकाळी नाश्त्याला लोकांना फुगून आली असती वर. मी आलो मेलं तरी त्यांना कळेल. मेल्यावर ते काय कावळ्या कुत्र्याने खाल्ला असतं तुला सकाळी काय मरती तरी यावर. तुला एक सांगतो वहिनी जशास तस मग आता म्हणजे जशास तस वाग. त्यांनी लपड केलं तू लपड कर माझ्याशी सोडून देवीस. कसं लपड करू भाऊजी? तुम्ही सांगा मी लपड कसं करू? ते मी करून घेईल तू फक्त हा म्हण. हा म्हणजे कोणत्या टेन्शन मध्ये तुमचं चाललं काय भाऊजी? हेच कळत नाही मला. हेच आहे ना. तो डोकं बधीर झालंय. सगळे विचार वाईट विचार तो डोक्यात घुसले आणि आता गेले असते तळाला. सकाळी फुगून आली असती. काळ्या कुत्र्याने तुला नाश्त्याला खाल्ला असता. काय अर्थ राहिला असता त्या जिंदगीला? अरे तुला म्हणतो लफड कर घे मजा करून. काय जीव देती? मी आहे ना.
एवढी जवानी कशाला वाया घालती? हा, अरे एवढं मादक शरीर तुझं, हा, एवढं ते जाऊ दे, ते बी एवढं भारी असून तू असं पाण्यात वाया घालणार रे जीव देऊन? हे शी, फू फू, काय मजा आहे त्याला जिंदगीला? आता अरे ये लाज वाटायला पाहिजे तुला. अरे इतक्या दिवसात माझ्या सारखं असतं ना, सोडून 100 लफडे झाले असते आतापर्यंत. मी जर बाई असतो तर असे जागी तर 100 लफडे करून मोकळा झालो असतो. त्याच्या नादी लागून व्हायला काय तुझ्यावर? हा, बापाला सांगितले, माझ्या इतक्या बापाला समजत दिवसाचं नाहीये वर ना तरी आलं पण. का तुझं अजून? अहो भाऊजी, बापाला समजत नाहीये त्या गोष्टी. बाप काय मी कर, सांगितलं. बाप बोलाल काय कर लफडी? आई काय म्हणती, नाही मुलांकडे कोण बघणार, आम्ही सांभाळायला रिकामी नाही, मग काय करायचं? त्या आईला लाव गालचोलीत. मी सांगतो ते ऐक. तुला आई बापा कोणते लक्ष देऊ राहिले काय का? शेवटी मी आज तो जीवाचे अधिकार माय आज पहिला कार्यक्रम करायचा. तुम्ही वाचवायला बरं हा. आहे. मला आज तेवढं करू दे, आभारी जाऊ आहे मी दे. तुमच्या. आजच्या दिवस मला करू दे. आता वाचवलंच मी, करू दे, जाऊ दे. करू दे काय. कार्यक्रम दुसरं काय? आणि इथे इथं काय ऊस आहे ना. इथे हा काय ऊस आहे? आता ऊसाजवळ आलीच आहे, तर ऊसात जायला काय अडचण आहे? तिकडं नाही ग, इकडं पाय ना. तो जो मोठा आहे का, त्या ऊसात जाऊ ना आपण. कोणाला आवाज आला तर आपला. हा ऊस, हा आवाज कस काय निघेल? मी हळूहळू करेल कार्यक्रम. ते इकडे ना आले ह्या साईडलाच येत होतं माझ्या मागे. त्याचा विषय सोड, पण तू ह्या साईडलाच येत होता त्याचा ना. विषय सोडायचा का नाही तुला? नाही तर मी लगेच तो वाटायची चुंबन घेऊन टाकील. सोड नाही सोडते. तर हा सोडते, बरोबर. नंतर लगेच वाटाक लक्ष जातं. मग तुला माहिती ना मी किती, मग माझ्या डोक्याला तुला शांत करायसाठी मला चुम्मी घ्यावं लागेल. मग आता मग ऐक, शहाणी असेल तर त्याचं लपडं सोड, आपण कार्यक्रम करून घेऊ. शांत होऊन जाशील तू. हा बाई मला माहिती होईन, तुला एक सांगू का, तुला गरज आहे, तुला खरोखर गरज आहे, मला माहिती. हे बाय बहिणी, हे बाय कशी लाजली पाय बरं. हे बाय मला माहिती ना, तू लाजली ना तेव्हाच मला माहिती. हे काय कसा कसा दाबून राहील तुला, त्याच्यावरून लक्षात येतं ना. हा वहिनी, एक बाट बोलू का? बोला ना. तुला जर गरज आहेस तर मग मला बोलायचं. मी एवढे दिवस रिकामच होतो. हां, किती येडी बरं तू. माझी बायको डिलिव्हरीला जाईल, तो चांगलं माहिती आहे ना. हां, माझं तरी हातावरच परपंच चालू होतं ना. एवढं काय माझे एवढं हे बाई मोकळं बोलून टाकायचं अशा गोष्टी. आलं का? डायरेक्टली कसं काय भाऊजी मी तुम्हाला मोकळं काय बोलणार? बोलायचं राहतं असं काय, त्याच काय लाजायचं एवढं? हां, कार्यक्रम तर कार्यक्रम. इतके दिवसात जर मला बोलले असते ना भाऊजी 2-4 वेळेस दिवसातून कार्यक्रम करा, मी 10 वेळेस केला असता. तुला नाही म्हणलो नसतो. मी लय हा चांगल्या काळजाचा आहे माहिती का. मी तुझ्यासाठी असं वेळ दिला असता, कामधंदे सोडून. चल नको टाइमपास करावर, चल. या बाई कोणी येत नाही इकडं, कोणाला कान खबर होणार नाही. मी आहे ना, तुला काय त्याची जाऊ नको मला सोडून. आणि ये बाई आजचं कार्यक्रम लगेच विसरू नको, नाही तर तू लगेच आजच्या आज विसरून जाशील. परत बी आपल्याला करायचं आहे. आताच तू काय सोडते, तुला आनंद आल्यावर तू सोडणार नाही मला माहिती. आवर इकडे ये ना, इकडे चल पुढं लोकांच्या लय नजर राहते. हा पुढं चल, ये नाही बरं का? ये ये पटकन ये. टाइमपास आहे ना करण्यात काय अर्थ नाही राहिला. आता कसं आहे माहिती का, तापेल तवा असला का काचा पोळ्या वाजून घ्यायच्या राहत्या. आलं का लक्षात? आता तवा तापेल आहे तर मग घेऊ काचा आमचा तवा तापलेला, त्याचं काय घरी, तो तवा तापलेलाच असतो नेहमी. तर तवा कुठं काय करतो, तुझी पोळी तशीच भाजायची पडेल. मी भाजील तवा होईल आता. चाल देतो भाजून. चल ये मध्ये, ये.